हॅलो, 12वीच्या परीक्षा झाल्या आणि आता त्याचे रिझल्ट सुद्धा आले. 10वीच्या पण संपल्या. पण आता 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर आणि आता रिझल्ट आल्यानंतर अनेक मुलांना प्रश्न पडला असेल की नक्की 12वी नंतर आता काय करू. ऑब्व्हियसली आहे की जी मुलं आता 12वी सायन्सला आहेत ती एकतर सायन्स फील्ड कंटिन्यू करतील किंवा वेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसला जातील. पण तरी तो प्रश्न होतोच की प्रोफेशनल कोर्सला जाताना मी माझी डिग्री कंटिन्यू करू की डिग्री सोबत काही दुसऱ्या परीक्षांचा पण अभ्यास सुरुवात करू. तसंच जी मुलं कॉमर्स कंटिन्यू करणार आहेत, जी मुलं आर्ट्सला कंटिन्यू करणार आहेत, त्यांना हा प्रश्न नक्की पडलेला आहे की कॉलेज करता करता फक्त ग्रॅज्युएशन कडे फोकस करू की ग्रॅज्युएशन बरोबर ती काही स्पर्धा परीक्षांचा पण मी विचार करू. तर जी मुलं हा विचार करत आहेत ते अगदी योग्य मार्गावरती आहेत. कारण सर्वांना माहिती आहे की ग्रॅज्युएशन करणं, 12वी नंतर ग्रॅज्युएशन करणं ही आता एक सामान्य बाब झालेली आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन करून डिग्री हातात घेणं हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे. डिग्री असणं ही तर काळाची गरजच आहे, कारण ते तुमचं अस्तित्व दाखवलं जातं. पण फक्त डिग्री ही तुमच्या पुढच्या पोटापाण्याची व्यवस्था करते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. बरोबर आहे. त्यामुळेच अनेक मुलं ग्रॅज्युएशन नंतर सरकारी परीक्षा देऊन सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न करतील. अनेक मुलं मास्टर्स करण्याचा प्रयत्न करतील की बॅचलर डिग्री फक्त कामाची नाहीये म्हणून मला MBA करायचंय, किंवा मला अजून काही पुढचे मार्ग निवडायचे आहेत, किंवा मला देशाबाहेर जायचंय, किंवा मला नाही ग्रॅज्युएशन झालं मला एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागायचंय. तर त्यासाठी फक्त डिग्री नाही लागत. कारण ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा तुम्ही तुमचं करिअर सेट करता त्यावेळेला मग ते सरकारी नोकरीमधलं असू दे, मग सरकारी विविध नोकऱ्या आणि त्यांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, मग त्या बँकिंगच्या असू दे, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या असू दे, UPSCच्या असू दे, नाहीतर MPSCच्या असू दे, तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्याशिवाय तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही. जर का तुम्हाला जावं लागणार आहे हायर एज्युकेशनसाठी, मग तुम्हाला एखाद्या लोकांचं नाही मी MBA करणार आहे किंवा मी लॉ करणार आहे ग्रॅज्युएशन नंतर किंवा असं काहीतरी प्रोफेशनल डिग्री करणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला त्यासाठी एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावीच लागते. मग तुम्हाला माहितीये CET वगैरे एक्झाम द्यावे लागतात, म्हणजे एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. जेवढ्या चांगल्या कॉलेजेसला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तेवढं चांगलं कॉलेजला तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागणार आहे, चांगले मार्क काढावे लागणार आहेत. आणि जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर चांगला जॉब हवा असेल तरी सुद्धा मोठमोठ्या कंपन्या, प्रायव्हेट सेक्टर मधल्या मोठमोठ्या कंपन्या या सुद्धा तुमचे राऊंड्स घेतात, कॅम्पस राऊंड्स घेतात. तिथे वेगळ्या पद्धतीच्या परीक्षांच्या टेस्ट तुमच्या घेतल्या जातात. याचा अर्थ ग्रॅज्युएशन डिग्री ही तुमच्यासाठी अस्तित्व आहे, पण त्याच्यापेक्षाही पुढे जर तुम्हाला करिअर सेट करायचं असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावीच लागते. त्यातून कुठेही तुमची सुटका होणार नाहीये. मग तुम्ही प्रायव्हेटला जा, हायर एज्युकेशनला जा, नाही तर सरकारमध्ये जा. मग ह्या एंट्रन्स एक्झामिनेशनची सुरुवात ही कधी करायची असते, कारण जेवढे चांगले एंट्रन्स एक्झाम म्हटल्यानंतर जेवढे चांगले मार्क पडतील तेवढं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल मास्टर्सला, तेवढे चांगल्या सरकारी नोकरीमध्ये मी लवकर जाईल, तेवढ्या प्रायव्हेटचं चांगली कंपनी एखादी मी क्रॅक करू शकतो आणि चांगलं पॅकेज मिळवू शकतो. म्हणजे त्या एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्हाला 12वी नंतर म्हणजे FY, SY, TY ही 3 वर्ष, बघा ऐकायला 3 वर्ष वाटतंय पण ते 3 वर्ष नाहीये, ते आहेत फक्त 36 मंथ्स. 36 महिने तुमच्याकडे आहेत. हे 36 महिने तुमचं आयुष्यातली पूर्ण दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे ग्रॅज्युएशन करताना ग्रॅज्युएशनची तुम्हाला मजा घ्यायचीच आहे, कॉलेजची मजा तुम्हाला घ्यायचीच आहे. पण एवढं लक्षात ठेवा की हे 36 महिने हे तुम्हाला अशा पद्धतीने वापरायचे आहेत की तुम्हाला तुमच्या नंतरचं जे करिअर, जे ऍक्च्युअली करिअर चालू होणार आहे ग्रॅज्युएशन नंतरचं, ते सेट करण्यासाठी, ते ठरवण्यासाठी खूप महत्वाचा कालावधी 36 मंथ्स तुम्हाला दिला जाणार आहे. आणि म्हणून गायडन्स ग्रुप दरवर्षी ह्याच कालावधीमध्ये म्हणजेच 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर पुढचा 1 महिना आम्ही तुमच्यासाठी ठेवतो फ्री काउन्सिलिंग, फ्री करिअर काउन्सिलिंग आम्ही तुमच्यासाठी अरेंज करतो. मुंबई असेल, पुणे असेल, रायगड असेल किंवा मुंबईच्या अनेक विभागांमध्ये असेल. तर या फ्री काउन्सिलिंगसाठी फक्त तुम्हाला काय करायचंय,
तर तुम्हाला तुमच्या पॅरेंट्स सोबत यावं लागणार आहे गायडन्स ग्रुपच्या सेंटर्सला. पण त्याआधी रजिस्ट्रेशन मात्र कंपल्सरी आहे. कारण काउन्सिलिंग जरी फ्री असली तरी सुद्धा आपल्याला त्याला एका 1-on-1 काउन्सिलिंग करावी लागते. कारण प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक मुलाची 1-on-1 काउन्सिलिंग होण्यासाठी व्यवस्थित स्लॉट पाडून त्याची काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर दिलेल्या खाली नंबरवरती तुम्ही काय करू शकता, रजिस्टर करू शकता. तुम्हाला एक स्कॅनर दिलेला आहे, तर स्कॅन करून तिथे फॉर्म मध्ये पण तुम्ही तुमची इन्क्वायरी किंवा तुम्ही तो फॉर्म फिलअप करू शकता. आणि मग तुम्हाला तो वेळ जी दिली जाईल त्या वेळेला तुम्हाला काउन्सिलिंग साठी यायचं आहे गायडन्स ग्रुपमध्ये. कारण आपल्याला डिस्कस करायचं आहे व्हॉट आफ्टर 12th. करेक्ट? यस. सो मी वाट बघीन नक्की तुमची. गायडन्स ग्रुपची टीम तुमच्या सोबत आहे तुमच्या करिअर घडवण्यासाठी आणि तुमच्या करिअरला दिशा देण्यासाठी. आमच्यातर्फे फुल ना फुलाची पाकळी. थँक्यू.